नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीतल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा व्याकरण घटकावरती विचार करणार आहोत. मी चंद्रकांत गायकवाड, विद्यानिकेतन पब्लिक स्कूल कमळेवाडी, तालुका मुखेड. आपण वार्षिक परीक्षा किंवा शालेय अभ्यासक्रम या संदर्भात असणारं व्याकरण तर आपण अभ्यासतो, परंतु तुमच्या भावजीवनासाठी अत्यंत उपयुक्त अशा पद्धतीचं कुठल्याही भाषेचा आत्मा म्हणजे व्याकरण असतं. आणि त्या भाषिक घटकावरती आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. अशा पद्धतीचा विचार करत असताना इयत्ता 9वी आणि 10वीला अलंकार नावाचा प्रकार नाही आहे, तरी परंतु 9वी मध्ये आपण अलंकार शिकणार आहोत. मग आपल्याला प्रामुख्याने असं वाटतं की अलंकार म्हणजे काय किंवा अलंकार कशाला म्हणतात. तर अलंकार म्हणजे काय हे पाहत असताना आपण अगोदर घेऊया लक्षात की अलंकार या शब्दाचा अर्थ आभूषणे किंवा दागिना, त्यालाच आपण अलंकार असं म्हणतो. मग या अलंकाराची गरज काय किंवा भाषेच्या दृष्टिकोनातून अलंकार इतके महत्त्वाचे का आहेत, तर आपण सारासार विचार करूया की कुठल्याही मनुष्य प्राण्याला सुंदर दिसायला आवडतं, चांगलं दिसायला आवडतं, आणि त्याच्यासाठी मग आपण वेगवेगळ्या अशा पद्धतीचे आभूषणे अर्थात दागिने परिधान करत असतो. म्हणजे हातातल्या बांगड्या असू देत किंवा उंची वस्त्र असू देत किंवा सोन्या चांदीची दागिने असू देत, अशा पद्धतीने आपण या गोष्टी वापरत असतो. म्हणून म्हटलं जातं की एक नूर आदमी दस नूर कपडा, अर्थात एकच चेहरा, नूर म्हणजे चेहरा, परंतु त्या चेहऱ्याचं व्यक्तिमत्व किंवा सौंदर्य खुलविण्याचं काम कोण करतं, तर ते अलंकार करतात असं आपल्याला दिसून येतं. म्हणून आपण व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी वस्त्र अलंकाराचा किंवा सोन्या चांदीच्या दागिन्याच्या अलंकाराचा उपयोग करताना आपण दिसतो. म्हणून शारीरिक सौंदर्य, बाह्य सौंदर्य वाढवण्यासाठी आपण जसा अलंकाराचा उपयोग करतो आणि आपलं शरीर, आपलं व्यक्तिमत्व शोभिवंत दिसावं याच्यासाठीचे प्रयत्न करतो, तद्वतच भाषेला सुद्धा अलंकार असतात. आणि मग ती भाषा सुंदर होण्यासाठी किंवा ती परिणामकारक दिसण्यासाठी लेखक, कवी आपलं गद्य उतारा किंवा काव्य प्रकार चांगला दिसावा याच्यासाठी चमत्कृतीपूर्ण अशा पद्धतीच्या शब्दांचा वापर करून त्या भाषेला तो सजवत असतो किंवा त्याला सौंदर्य प्राप्त करून देत असतो. अर्थात त्याला पण भाषिक अलंकार असं म्हणतो. मग आपल्याला लक्षात येतं की भाषिक अलंकार जर याला आपण म्हणत असू तर मग या अलंकाराचे प्रकार किती. तर विद्यार्थी मित्रांनो, अलंकाराचे मुख्य 2 प्रकार पडतात असं तुमच्या लक्षात येईल. पहिला आहे शब्द अलंकार आणि दुसरा आहे अर्थ अलंकार. मग शब्द अलंकार म्हणजे काय, तर लेखक कवीने शब्दाचा चपखल अशा पद्धतीचा वापर करून त्या गद्य उतार्याला किंवा एखाद्या वाक्याला एक सौंदर्य प्राप्त करून देण्याचं केलेलं असं आपल्याला दिसून येतं. किंवा अर्थ अलंकार तर शब्द आणि अर्थ या दोन्हीने आपलं एक काव्य बनतं, आपली एक साहित्यकृती बनते. मग अर्थ अलंकार तर शब्दांचा वापर चमत्कृतीमुळे किंवा चमत्कृतीपूर्ण अशा पद्धतीच्या वापरामुळे त्याला वेगवेगळ्या अर्थछटा प्राप्त होतात आणि त्या अर्थछटेच्यामुळं आपल्याला अलंकार, अर्थ अलंकार प्राप्त होतो. म्हणजेच शब्द अलंकार, अर्थ अलंकार याचा जर आपण एकत्रित विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात येईल की शब्द हे शरीर आहे, तर अर्थ हा त्या शब्दाचा आत्मा हो, म्हणजे शरीरातला आत्मा हो. ही 2 गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात आणि मग एक परिपूर्ण अशा पद्धतीची मानव मूर्ती, मानव कृती आपल्या डोळ्यासमोर उभी टाकते, त्यालाच आपण अलंकार किंवा भाषेचा प्राण किंवा भाषेचा अलंकार अशा पद्धतीच्या नामाने ओळखू शकतो. अशी गोष्ट आपण आपल्या लक्षात घेतली पाहिजे. म्हणून भाषा शोभिवंत करण्यासाठी या प्रक्रियेचा उपयोग जाणीवपूर्वक केला जातो आणि मग तशा पद्धतीने आपल्या साहित्याचं अर्थाच्या दृष्टीने, शब्दाच्या दृष्टीने एक सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी या गोष्टी लक्षात येत असतात. तर आपण आज
इयत्ता 9वी मध्ये असणाऱ्या अलंकाराच्या संदर्भाने विचार करणार आहोत। याच्यामध्ये आपण रूपक अलंकार, व्यतिरिक्त अलंकार, दृष्टांत अलंकार आणि चेतनगुणोक्ती अलंकार अशा अलंकाराच्या 4 प्रकाराच्या संदर्भाने आपण विचार करणार आहोत। तर या अलंकाराचा विचार करत असताना त्याच्यामध्ये उपमेय, उपमान अशा पद्धतीच्या 2 गोष्टी असतात। आणि मग आपल्या लक्षात येतं की उपमेय म्हणजे काय किंवा उपमान म्हणजे काय। तर उपमेय म्हणजे ज्याला आपण उपमा देतो त्याला उपमेय असं म्हणतो। ज्याला उपमा दिली जाते त्याला आपण उपमेय म्हणतो आणि ज्याची उपमा दिली जाते त्याला आपण उपमान असं म्हणतो। मग आपण एक उदाहरण आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे की सुनंदाचे डोळे कमळासारखे आहेत अशा पद्धतीचं एक उदाहरण आपण पाहूया। मग आता याच्यामधलं उपमेय आणि उपमान या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागेल। मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय। उपमेय म्हणजे की ज्याची उपमा, ज्याला उपमा दिली जाते त्याला आपण उपमेय म्हणतो आणि ज्याची उपमा दिली जाते त्याला आपण उपमेय म्हणतो। बघा या ठिकाणी डोळे आणि कमळ अशा पद्धतीचे 2 शब्द आहेत। म्हणजे डोळ्याला कमळाची उपमा दिलेली असं आपल्या लक्षात येतं। आणि सारखे हा जो शब्द आहे हा शब्द या ठिकाणी साम्य दर्शक शब्द किंवा समान गुण दाखविणारा शब्द या दृष्टिकोनातून या ठिकाणी आलेला असं आपल्या लक्षात येतं। म्हणजे उपमेय आणि उपमान वाक्यातलं ज्या वेळेला आपल्याला कळतं त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की किती सुरेख आणि सुंदर अशा पद्धतीने एखाद्या गोष्टीला, एखाद्या गोष्टीची उपमा दिलेली आहे किंवा त्याच्याशी त्याला जोडलं गेलेलं आहे हे लक्षात येतं। म्हणून हे एक अशा पद्धतीचं वैशिष्ट्य अलंकारातलं आपल्या लक्षात येतं। म्हणून भाषेमध्ये उपमेय आणि उपमान हे आपल्याला अगोदर कळणं अत्यंत गरजेचं आहे असं लक्षात येतं। तर आपण आता रूपक अलंकार म्हणजे काय हे पाहणार आहोत। रूपक अलंकारामध्ये काय असतं तर उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता असते। म्हणून त्याची व्याख्याच आपल्याला पाहत असताना आपल्या लक्षात येईल की जेव्हा उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता दाखविली जाते तेव्हा रूपक अलंकार होतो। म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ते आणि ज्याच्याशी आपण ज्याची तुलना करतो ते, या दोन्ही गोष्टी अगदी एकरूप असतात असं आपल्याला दिसतं, एकत्र असतात असं आपल्याला दिसतं, ते एकच असतात असं आपल्याला दिसतं। त्याचं उदाहरण जर आपण बघितलं की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा अशा पद्धतीचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। या ठिकाणी मातीचा गोळा आणि लहान मूल या 2 गोष्टी आपल्याला वेगळ्या करता येतील। मातीचा गोळा, लहान मूल म्हणजे हे उपमेय आहे आणि मातीचा गोळा हे उपमान आहे। म्हणजेच लहान मुलाची तुलना मातीच्या गोळ्याची केलेली आहे असं आपल्या लक्षात येतं। आणि अगदी दोन्हीमध्ये असणारा जो भाव आहे तो एक आहे, एकरूप आहे असं आपल्या लक्षात येतं। आपल्याला दुसरं उदाहरण नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी अशा पद्धतीचं। याच्यामध्ये कमल आणि जानकी अशा पद्धतीने आपल्याला घेता येईल की जानकीच्या डोळ्यांना कमळाची उपमा दिलेली आहे असं आपल्याला लक्षात येतं। म्हणून या ठिकाणचं जे कमल आहे किंवा कमळ आहे हे उपमान आहे आणि जानकीचे डोळे अदृश्य स्वरूपात न दिसणारे उघडून जागे होण्यासाठी जे कवी सांगतो त्याला आपण उपमेय असं म्हणतो। की तिचे डोळे नाजूक आहेत, कमळाच्या पाकळ्यासारखे आहेत, म्हणून त्याला हलके उघडण्यासाठी, त्याला बाधा न येण्यासाठी अशा पद्धतीनं या ठिकाणी कवीने सांगितलं आपल्याला लक्षात येतं। मग अशा पद्धतीचा साम्यसूचक कोणत्या शब्दांचा वापर केला जातो तर
म्हणजे, केवळ, मूर्तिमंत, प्रत्यक्ष, साक्षात अशा पद्धतीच्या साम्यसूचक शब्दांचा वापर करून रूपक अलंकार पूर्णत्वासकडे जातो असं आपल्याला दिसतं. म्हणून रूपक अलंकार अशा पद्धतीने आपल्या लक्षात घेता येतं. एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची, उपमेय आणि उपमेयामध्ये एकरूपता दाखवलेली असते, म्हणून त्या ठिकाणी रूपक अलंकार होतो असं आपल्या लक्षात येतं. त्यानंतर आपण दोन प्रकारांचा विचार करू. दुसऱ्या यामध्ये व्यतिरिक्त अलंकार असं आपल्याला बघता येईल. व्यतिरिक्त म्हणजे आहे त्यापेक्षा जास्त सांगणं, म्हणजे उपमेयापेक्षा, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवलं जातं. त्याला आपण व्यतिरेक अलंकार असं म्हणतो. मग त्याची व्याख्या पाहत असताना आपल्या लक्षात या की जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलं जातं त्यावेळेला व्यतिरेक अलंकार होतो. आता कशा पद्धतीनं की उदाहरणादाखल आपण समजून घेऊ की सुधीर वाघापेक्षा सरस आहे. म्हणजे यामध्ये सुधीर हे उपमेय आहे आणि वाघ हे उपमान आहे. तुमच्या लक्षात आलं असेल आता की सुधीरला वाघाची उपमा दिलेली आहे, परंतु वाघाच्या सामर्थ्यापेक्षाही सुधीरचं सामर्थ्य जास्तीच आहे असं सांगितलं. म्हणजेच इथं काय केलं की उपमेय म्हणजे सुधीर हा वाघापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा सरस आहे असं दाखवलं जातं. अर्थात मग त्याला आपण श्रेष्ठ अशा पद्धतीचा शब्द वापरला या ठिकाणी. दुसरं उदाहरण आपल्या लक्षात घ्या. मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास. विष्णुदास हे उपमेय आहे, तर मेन हे उपमान आहे. मग उपमान हे कसं आहे की विष्णुदास कसे आहे की विष्णुदासाची तुलना मेनाबरोबर केलेली आहे असं लक्षात येतं. इथं सुधीरची तुलना वाघाबरोबर केलेली असं आपल्या लक्षात येतं, परंतु काय आहे की मेनापेक्षाही मऊ विष्णुदास आहे असं सांगितलं जातं. म्हणून विद्यार्थ्यांनो एक गोष्ट लक्षात घ्या की याला पंचमी विभक्तीचा प्रत्यय जोडून आलेला असतो. उदाहरणार्थ ऊनहून, मेनाहून अशा पेक्षा, हा पेक्षा विभक्ती प्रत्यय नाही, परंतु या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यात महत्वाची खूण की पंचमीचा विभक्ती प्रत्यय हा जोडून आलेला असतो आणि म्हणून तो नामाला लागलेला असतो. विभक्ती प्रत्यय कशाला लागलेला असतो? नामाला. आणि ज्या नामाला विभक्तीचा प्रत्यय लागतो त्याला उपमान समजावं ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण का तर यावर बऱ्याच वेळेला अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्या समोरचा अलंकाराचा प्रकार आहे दृष्टांत. दृष्टांत या शब्दाचा अर्थ दाखला किंवा समांतर अशा पद्धतीची गोष्ट या अंगाने आपण त्याचा विचार करूया. एखादा कीर्तनकार किंवा एखादा शिक्षक एखादं तत्व किंवा एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी समांतर त्याच अर्थाचा दाखला किंवा दृष्टांत दिला जातो, त्याला दृष्टांत अलंकार असं आपण म्हणतो. अशी अनेक उदाहरणे घेता येईल. संत कानोपात्रेच्याही अभंगाचा विचार आपल्याला करता येईल. हरिणाचे पाडस व्याघ्र धरईले मज लागी झाले तैसे देवा. इथं आपण तुकाराम महाराजांनी लिहिलेला एक अभंग आपल्या समोर आहे. चंदनाचे हात पायही चंदन तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचे. की सज्जन माणसं कशी असतात तर चंदनाच्या झाडासारखी असतात. त्याचा हात, त्याचं हृदय, त्याचे पाय, मग तुम्ही कुठेही बसा. आणि मग अशा सज्जन माणसाकडं चुकून सुद्धा एखादा अवगुण आपल्याला भेटत नाही किंवा दिसत नाही, मिळत नाही. मग आपल्या नुकसान होण्याचा किंवा आपल्याला काही बाधा होण्याची शंकाच त्या ठिकाणी. मग अशा पद्धतीचं सांगितलेलं हे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान समजावून सांगण्यासाठी याच संदर्भाचा संत वचनाचा जो दाखला दिला जातो किंवा समांतर गोष्ट सांगितली जाते त्याला आपण दृष्टांत अलंकार असं म्हणतो. आता आपण
इयत्ता 9वीच्या सगळ्यात शेवटचा असणारा जो प्रकार आहे त्याचा विचार करणार आहोत। यामध्ये चेतन गुणोक्ती, चेतन या शब्दाचा अर्थ संवेदना अशा पद्धतीने आपण घेऊया। मग अचेतन वस्तू किंवा निर्जीव वस्तू या सचेतन समजून त्यांच्यावर प्राणी किंवा मानव यांच्या भावभावनांचे आरोपण केले जाते, त्या ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार होतो। उदाहरणार्थ, आपण वर्गात बसलेले आहोत, गणिताचे गुरुजी फळ्यावरती गणित सोडवत आहेत आणि तो फळा तुमच्याशी संवाद साधतो आहे। उदाहरण आपल्याला बघता येतं, वर्गातील हा फळा म्हणाला, चला मुलांनो माझ्या संगती। आता मग त्या ठिकाणी हा फळा बोलतो का? नाही। म्हणजे एखादा मित्राला संबोधावं तशा पद्धतीनं त्याची कृती त्या ठिकाणी घडते असं आपल्याला दिसून येतं। मग आपल्याला अनेक उदाहरणं या ठिकाणी पाहता येतील, त्यापैकी एक उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेऊया। नित्याचेच दुःख होते उषागती बसलेली, तोच अवचित आले सुख ठोठावित दार। आता एखाद्या माणसाच्या समोर उभे टाकणारे त्याच्या जीवनातले अनेक प्रसंग आपल्याला या ठिकाणी दिसतात। म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या काही अचेतन अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत। त्या अचेतन असणाऱ्या गोष्टींच्या मध्ये आपल्याला लक्षात येतं की सुख दुःख ह्या काही सजीव अशा पद्धतीच्या गोष्टी नाही किंवा भावना नाही, परंतु इथं घडते मग क्रिया कोणती याचा विचार आपण करूया। की ठोठावणे म्हणजे दरवाजा वाजवणे किंवा उशाला बसणे, म्हणजे आपण संकटात असताना आपल्या उशाशी कोणीतरी बसलेला आहे अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी व्यक्त होते। अर्थात मग या अचेतन असणाऱ्या बाबी सजीवासारख्या क्रिया करतात आपल्याला दिसून येतं, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मानवी भावनाचं आरोपण अचेतन गोष्टीवरती केलेलं असं आपल्याला दिसून येतं। म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी दिसतं। असे अनेक उदाहरणं आपल्याला यामध्ये पाहता येतील, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। मंगल मंगल गीत म्हणे अस्फुट रजनी मुकपणे। मुंबईतील तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये या अलंकाराच्या 4 प्रकाराचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे, त्याचा आढावा या ठिकाणी घेतलेली आहे। आणि हा आढावा घेतल्याच्या नंतर आपल्याला लक्षात आलं असेल की ह्या घटक किंवा ही बाब अत्यंत महत्वाची आहे, याचा विचार नीटपणाने समजून घ्या। पुस्तकाच्या खाली पाठाच्या नंतर दिलेल्या ज्या काही कृत्या असतील व्याकरणाच्या संदर्भातल्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मग अशाच पद्धतीनं पुढे जीवनामध्ये अत्यंत उपयोगी पडणार अशा पद्धतीचा हा घटक आहे। स्पर्धा परीक्षा शिकवणी साहित्याचा आस्वाद घेत असताना उपयुक्त अशा पद्धतीच्या जीवनामध्ये आपल्याला ही गोष्ट घेतली पाहिजे। उत्तम गुण संपादनाच्या बरोबर हा जर हेतू आपण थोडासा बाजूला ठेवला तर हे शिकण्यामध्ये आनंद आणि पुढे पण आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकायच्याच आहेत। म्हणून जीवनभर आपण विद्यार्थीच असतो, नवं ज्ञान शिकतच असतो। अवघड क्लिष्ट वाटणारा अशा पद्धतीचा हा व्याकरणाचा भाग वाटत असला तरी अत्यंत सहज सोप्या पद्धतीने कुलवृत्तीच्या माध्यमातून आपल्या लक्षात तो येतो आणि त्याचं उपयोजन आपल्या भावी जीवनामध्ये कसं करता येईल, कसे गुण मिळवता येतील, साहित्याचा आस्वाद घेत असताना कोणत्या बाबीचा विचार आपल्याला करावा लागेल या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे। ही गोष्ट लक्षात घ्या। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।